पहिल्या राष्ट्रवादी चळवळीचा संस्थापक विश्वातील सर्वश्रेष्ठ गुरुपुत्र संत सिद्धार्थ पुत्र क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्या आम्हाला वाटलं की गोरगरीब जनतेच्या पोटामध्ये अन्नाचा घास पडावा, त्यांच्या शोषणाचं कारण नष्ट व्हावं, यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य प्रती घातलं त्या सर्व महानायकाला सर्वप्रथम निवेदन करतो. आज आषाढ एकादशीच्या निमित्तानं संतागार बुद्धविहार कोकणपूर्ती नगर येथे या सुंदरशा कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक डॉक्टर विजय गद्दे सर, प्रमुख पाहुण्या माननीय रेखाताई कलाके मॅडम, शंकर मॅडम, आणि या कार्यक्रमाचं वैचारिक असं प्रास्ताविक त्यांनी केलं ते आमचे मार्गदर्शक माननीय महादेवरावजी कांबळे सर, आणि या कार्यक्रमाचं संचालन करतायत मूळ सर. आणि हा सर्व डोलारा ज्यांनी घडून आणला, मला असं वाटतं की या दीपस्तंभ बहुद्देशीय संस्थांचे अध्यक्ष अरविंद बोरकर सर, उपाध्यक्ष रंजन साहेब, आणि आपण उपस्थित सर्व बंधुबांधवांनी धर्मबंधूंनो, मला तुम्ही बऱ्याचदा ऐकलं आणि मला असं वाटतं की हा विषय पहिल्यांदाच या जिल्ह्यामध्ये आयोजन केलं. आणि मला असं वाटत नाही की कोणी या विषयाला हात घातला. हा विषय खूप गंभीर आहे, परंतु या विषयावर बोलण्याच्या पूर्वी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की या देशामध्ये जे वातावरण चालू आहे त्या वातावरणाकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. या गोष्टी तर चालत राहणार, परंतु वर्तमानामध्ये ज्या काही समस्या आहेत आपल्यासमोर उभ्या ठाकल्या, तर ते आव्हान आहे, त्याला आपण कसं केलं या संदर्भात सुद्धा बोललं पाहिजे. या विषयाशी हात घालतानाच मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की न्यासुंदर असो की खूप सारे विचारवंत असतो की त्यांनी ग्रंथालय खूप केलं की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धच नाही, यात शंका नाही. पंढरपूरचा बुद्धच नाही, पंढरपूरचा विठ्ठलच नव्हे तर या देशामध्ये जे काही आता मंदिर आपण म्हणतो, या देशात मंदिराची कॉन्सेप्टच नाही. प्राचीन भारताचं अध्ययन केलं, इतिहासाचं अध्ययन केलं तर तुम्हाला आढळेल या देशामध्ये मंदिरच नाही. मग या देशामध्ये आहे का? तर या देशामध्ये महाविहार आहे, विहार आहे. या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी एक गोष्ट सांगितली आहे, केवळ या संस्कृतीच्या संदर्भात नाही तर बाबासाहेब जी आपली विरासत आहे या विरासतीच्या संदर्भात एक गोष्ट सांगतात. ते म्हणतात की जो कौम अपना इतिहास भूल जाती है, कौम अपना इतिहास पैदा नहीं कर सकती. इतिहास विसरणार, इतिहास कधीच घडू शकत नाही. आणि जो समाज इतिहासापासून धडा शिकत नाही त्या समाजाला इतिहास धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. आता आपल्याला इतिहासाचे धडा शिकवलं कारण आपण धडा शिकलो. धडा म्हणजे काय? इतिहासापासून प्रेरणा घेऊन उत्तर नसते, तर इतिहासामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या संदर्भामध्ये वर्तमानामध्ये आपल्याला कसं आचरण करावं लागेल आणि काय कार्य करावं लागेल यापासून तो धडा शिकावा लागेल. बाबासाहेबांनी सांगितलं की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध आहे. ते कधी की जेव्हा ते रघुवंश आले आणि पुणे जिल्ह्यामध्ये देऊमध्ये एका विहारामध्ये बाबासाहेबांनी भाषण केलं, त्याचा संदर्भ जवळपास सर्व
विरासत आहे, त्या देशाची जी सिव्हिलायझेशन आहे, त्या देशाची जी संस्कृती आहे, ती कोणती संस्कृती आहे, हा माणूस ओपन केल्याशिवाय उघड केल्याशिवाय राहणार नाही. हे संकट आहे त्या देशाची दिसून राहणार. म्हणून बाबासाहेबांना संपवण्यासाठी 1954 काम सुरू झालं. तो विषय तर राहू, कारण खूप वेळ झालेला आहे, खूप सारा विषय घ्यायचा असतो. आपण मी काय सांगितलं की कोणी एखाद्याला जीवन प्रबंध मानायचे नाही, तर आपल्याला गोष्ट समजली पाहिजे. मग या देशामध्ये काय होतं, तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की या देशामध्ये महाविहार होते, विहार होते. आता विहाराची संकल्पना आपण असं म्हणतो, इतिहासामध्ये तुम्हाला माहित असेल की सम्राट अशोकाने 84,000 बौद्ध विहार बांधले. मग हे संदर्भ आपण कसा समजून घेऊ? बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मा नावाचा ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये 3 पुस्तक वाचायला सांगितले. 3 पुस्तकामध्ये तुम्हाला माहित असेल, एक सांगितलं बुद्ध आणि धम्मा स्वतःच लिहिलं. त्याच्यामध्ये सांगितलं बुद्ध आणि कार्ल मार्क्स, रिव्होल्यूशन आणि काउंटर रिव्होल्यूशन, क्रांती आणि प्रतिक्रांती. बाबासाहेब म्हणतात, मला जर समजून घ्यायचं असेल, माझं जर आंदोलन समजून घ्यायचं असेल, मला काय म्हणायचं समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला 3 पुस्तके वाचावी लागतील. आणि 3 पुस्तक वाचल्यानंतर, पुस्तक वाचलं नाही, वाचल्यानंतर त्याचा रिझल्ट काढावा लागेल. आपण फक्त बुद्ध आणि धम्माचा रिझल्ट काढला, कारण या देशामध्ये फक्त विहारच बांधल्या पाहिजे, बरोबर? 2 ग्रंथाचा काय, त्याचा रिझल्ट केलं पाहिजे. बाबासाहेबांना काय म्हणायचं आहे, त्या संदर्भात आपण अवलोकन केलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये या देशामध्ये जी प्रतिक्रांती झाली ते खऱ्या अर्थानं इसवी सन पूर्व 185 मध्ये पुष्यमित्र शुंगाने केली. हा संदर्भ समजून घ्यावा लागेल, कारण हा केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाचाच भाग नाही, तर या देशामध्ये जे काही महादेव आहे, जे काही मोठे मंदिर आहे, ते मंदिर नाही. तुम्ही या देशामध्ये कुठेही करा, बालाजी आहे ते सुद्धा बुद्धच आहे. तुम्ही कुठे जा, या ओडिसामध्ये तेच आहे. तुम्ही देशभरामध्ये फिरा, त्या कैलासाकडचा तरी तेच आहे. फक्त त्याचं ब्राह्मणीकरण केलं. मग ब्राह्मणीकरण करण्यापूर्वी या देशामध्ये काय होतं, तर विहाराची कन्सेप्ट होती. विहाराच्या कन्सेप्टला या पुष्यमित्र शुंगाने केलेल्या क्रांतीला परिवर्तित केलं, त्याला म्हणतात प्रतिक्रांती. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, पुष्यमित्र शुंगाने जी प्रतिक्रांती केली, ती केल्यानंतर काय झालं? ती केल्यानंतर या देशामध्ये जे महाविहार होते, ते महाविहार परिवर्तित करण्याचं काम केलं. जे विहार होते त्याला परिवर्तित करण्याचं काम केलं. गर्भगृहामध्ये बुद्धाच्या मोठमोठ्या मूर्त्या होत्या, ते तोडता आल्या नाही. ते तोडता येत नव्हत्या. खूप मोठ्या मंदिर, मोठमोठे मंदिर आहे. तुम्हाला पद्मनाभ नावाचं मंदिर माहित असेल, असं ज्याला म्हणतात की 7 असे दरवाजे आहेत आणि खूप आतमध्ये सोनं दडलेलं आहे. पण आतमध्ये सोनं दडलेलं नाही, पद्मनाभाच्या मंदिरामध्ये मोठमोठ्या बुद्धाच्या भव्य मूर्त्या आहेत. त्या व्यवस्थित तोडता आल्या नाही. म्हणून त्यांनी काय केलं, इसवी सन पूर्व 185 मध्ये जेव्हा प्रतिक्रांती केली, आणि प्रतिक्रांती केल्यानंतर सहज प्रतिक्रांती टिकून राहत नाही, म्हणून मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला. मनुस्मृतीमध्ये काय केलं त्यांनी, 4 वर्णामध्ये जे शूद्र होते त्या शूद्राला मंदिर प्रवेश नाकारला. आता शूद्र म्हणजे कोण? आपण नाही. आपण अतिशूद्रामध्ये येतो, बरोबर? लोकांना वाटतं आपण शूद्र आहोत. आपण शूद्र नाही, आपण आउटकास्ट लोक आहोत, आपण वर्णबाह्य लोक आहोत. आपल्या युगामध्ये मनुस्मृती काय लिहिलं आहे, शूद्राच्या विरोधामध्ये मनुस्मृतीमध्ये लिहिलं आहे, शूद्रांना मंदिर प्रवेश बंदी. आता प्रश्न आहे, मंदिरात जर प्रवेश दिला तर काय होईल? मंदिरात प्रवेश दिल्यानं कर्मकांड वाढेल, माणूस धार्मिक बनेल, आणि याचा फायदा कोणाला होईल? जे मंदिरामध्ये दान येतं त्याचा फायदा कोणाला होतो? बरोबर आहे, ब्राह्मणाला फायदा होते. तरीही ब्राह्मणांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहून याच्यावर बंदी का आणली? प्रश्न आहे ना. कोणीही समूह आपल्याला जे आर्थिक